नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा लागतील समोर, नाही का? आता शेतकरी मित्र आपल्याला कमेंट करते. आज एक कमेंट आलेली आहे की माझ्या हिरीला असं थेंब थेंब पाझर आहे, तर जर बोर जर मारला तर पाणी लागेल ती का? तर या विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो. आता उन्हाळा लागलेलाच आहे. बरेचसे शेतकरी मित्र विहीर खोदतात, आपल्या विहिरीचं खोदकाम करतात, बोर मारतात. तर बघा, माझा अनुभव सांगतो माझ्या विहिरीवरून. बघा, ही माझी विहीर आहे आणि ह्या माझा प्लॉट आहे. पूर्ण 8 एकराचा गहू आहे, नर्मदा सागर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बोर मारावे की नाही मारावा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. चला तर सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊसही खूप झाला आणि आपलं गव्हाला पाणी पण जास्त पाहिजे, नाही का? आता तुम्ही त्याच्यावर अंदाज लावा. आणि आपलं तुषार सिंचनवरच वलित आहे. तुषार सिंचनवर जरी वलित असलं तरी पाणी भरपूर पाहिजे शेतकरी मित्रांनो. आणि हे आपली विहीर बघा, हे 33 फुटच खोल आहे आणि हिला आडवा बोर मारलेला होता मी. बघा, आडवा बोर मारलेला होता बुडापासून 3 फुटाच्या वर. हे बघा, आडवा बोर दिसतो तुम्हाला. आणि आजचा पहिला दिवस आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा, बोर उघडा पडलेला आहे. हे बघा, झूम करून दाखवतो. बघा, पाण्याची स्पीड बघा, पाण्याची स्पीड भरपूर आहेत. आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की माझ्या हिरीला असं थेंब थेंब पाझर आहे, आडवा बोर जर मारला तर पाणी लागतील काय? हो, लागतील. आणि हे बघा, माझी जी विहीर आहे ना, 15 फुटापासून काही माती आहे आणि 15 फुटानंतर आपल्याला काळा दगड लागला. बघा, पूर्ण 15 फूट माती आहे. काही मुरूम, काही माती असं थर राहतो, नाही का? काही चमकणारा मुरूम. पण काळा दगड जो लागला तो 15 फुटाच्या नंतर पूर्ण एक सोय काळा दगड लागला आणि त्या काळ्या दगडात आपण आडवा बोर मारलेला आहे. बघा, अशी आपली विहीर आहे. 22चा गाला आहे शेतकरी मित्रांनो. बघा, तुम्हीही मारू शकता. आता उन्हाळा लागलेला आहे, बरेचसे शेतकरी मित्र पाणी कमी असल्याच्या कारणानं उन्हाळ्यामध्ये आडवा बोर मारतात. तर आडवा बोर केव्हा मारावा शेतकरी मित्रांनो? मे मध्ये मारावा, शेवटच्या 15 कारण की आडवा बोर जर मारला बुडापासून, म्हणजे ज्या शेतकरी मित्राची विहीर 50 फूट खोल आहे, 40 फूट खोल आहे, नाही काय, आणि 30 फूट जरी खोल असली नाही आणि पाझर जर असला, मे महिन्यात जर तुम्हाला पाझर दिसत असेल तरी तुम्ही आडवा बोर मारू शकता. कारण की खोदायला पैसे लागतात जास्त. जर आडवा बोर मारला, एक विषय असतो आपला शेतकऱ्यांचा, जर एक आडवा बोर मारला मे महिन्यात आणि पाझर आहे बा, पाणी लागून जाईल. 20-25 हजार रुपये खर्च करून आडव्या बोरला पाणी लागून जाईल शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर पाझर असेल तर मे महिन्यातही पाझर दिसत असेल तुमच्या हिरीला, 30-35 फूट असेल, नाही का, तरी पाणी लागतं शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांची विहीर 50 फूट आहे, 65 फूट आहे, नाही का, आणि 45-55 फूट आहे, त्या शेतकऱ्यांनी तर मारावाच बोर शेतकरी मित्रांनो आडवा मे मध्ये. कारण की मे मध्ये बरीचशी पातळी खोल जातात, आपण मारू शकतो आडवा बोर. आडवे बोर हे 100 फुटाचा मारण्यापेक्षा 2 माराचे 50-50 फुटाचे, म्हणजे कुठे नाही कुठे न सापडतीलच आपल्याला. बघा, एक सांगतो शेतकरी मित्रांनो, तुमची विहीर जर खालून मुरमाटीच राहते कोणती कोणती विहीर, आणि जर पाझर असला काही ना काही, तर तुम्ही एक आडवा बोर मारा शेतकरी मित्रांनो. 25-30 हजार रुपये जाईल, पण आडव्या बोरमध्ये नक्की पाणी लागतं काही ना काही. जर तुमची मोटर आता 5-6 घंटे चालत असन, जर आडव्या बोरला पाणी लागलं अजून 10 घंटे, म्हणजे 4 घंटे वाढले, वलताचे 4 घंटे वाढले, काही ना काहीतरी आडव्या बोरला पाणी लागते, म्हणजे लागते शेतकरी मित्रांनो. जर पाझर असेल तर तुमच्या हिरीला, आणि पाझर नसेल तर आडवं बोर मारू नका. तुम्हाला खोदालाच परवडेल. मग जर पाझर नसेल काहीच, तर मग काही उपयोग नाही आडवा बोर मारून. पाझर पाहिजे काही ना काही, ओलावा पाहिजे खालून. आता माझ्या हिरीला बघा पाझर कसा आहे. हे बघा, पाझर होता म्हणून आडवा बोर मारण्यात आला.
आहे. 2 आहे आडवे बोर. दुसरा आहे बघा, दुसरा तुम्हाला दिसत असेल, हे बघा दुसरा इकडले आहे साईडनं 10 फुटाच्या अंतरावर दुसरा. ह्या मेन आहे, ह्या सगळ्यात पाणी आहे, याला सगळ्यात जास्त पाणी आहे. 2 आहे आपल्या याला, हे बघा. दुसरा इथे आहे, तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे बघा इथे आहे दुसरा आहे. म्हणून पाणी तुटत नाही आहे शेतकरी मित्रांनो. 5 HP ची मोटर आहे टेक्समो. बघा असं पाणी आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या हिरीला पाणी पुरतं, आपल्या हिरीचं पाणी पुरतं. आपण रब्बी हंगामात 20-25 एकराचं ओलीत करू शकतो शेतकरी मित्रांनो. आपण गहू, हरभरा यास इथल्याच पाण्यामध्ये, कारण की आवक भरपूर आहे बघा. आणि हिला जर खोदली ना शेतकरी मित्रांनो, अजूक 10 फूट जर खोदली, अजूक एक आडवा बोर मारला तर अजूक पाणी लागणार, 100% पाणी लागणार बघा. आणि यावर्षी आपण पूर्ण गहू घेतला शेतकरी मित्रांनो. पूर्ण गहू आहे आपला, नर्मदा सागर गहू आहे. 8 एकराचा पूर्ण प्लॉट आणि पूर्ण तुषार सिंचनवर ओलीत आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, गव्हाला पाणी चालूच राहते, ओलीत चालूच राहते. दर 10-12 दिवसांनी फेर येतो, नाही का. तुषार सिंचनही असले ना शेतकरी मित्रांनो, तुषार सिंचन तरी पाणी भरपूर पाहिजे. तर काही काही शेतकरी मित्रांना तुषार सिंचनलाच पाणी पुरत नाही, तर पट पाणी कुठून देणार, नाही का. मग कमी पाण्यात चणा लावतात, चण्यालाही पाणी पुरत नाही. तर तुम्ही शेतकरी मित्रांनो, आपल्याला कमेंट आलेलीच आहे, शेतकरी मित्रांनी केलेली आहे. ते म्हणतात का बा थेंब थेंब पाणी आहे आजूबाजूनं, बोर मारला तर जमीन का पाणी लागणार का. लागते शेतकरी मित्रांनो, करून पहा. पाझर असेल तर नक्की पाणी लागेल. पण बोर, आडवा बोर 100 फूट मारा. जर जास्त पाझर असेल तर 2 मारा 50-50 फुटाचे. जसं माझ्या हिरीला पाझर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा पाझर आहे, वरतून हिर ओलीच आहे, खालपर्यंत पाझर आहे. पाण्याची स्पीड बघा ना कशी आहे, हे बघा आहे. जिथलं मोटर फेकत आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे, कारण की 2 बोर आहे का नाही. 2 बोर आहे, एक इथे एक इथे आहे, म्हणून पाणी तुटत नाही. नाहीतर हे पाणी तर बातच तुटते. आवक जर नसली हे पाणी पूर्ण तुटून जायचं आताच. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, माहिती कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.